बाकी मित्रांची मेहरबानी। आणि तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की याच्यावरच आपले म्हणजे माझे डेली ब्लॉग्स येतात। चला सगळ्यांनी नाश्ता करून घ्यायचा। लक्षात
हे गाईज मी जे तिथून आलेलो आहे, माझं डोकं जे पूर्ण म्हणजे अचानक दुखायलाच लागलेलं होतं आणि असं मला समजलं लगेच की गेले 4 ते 5 दिवस जी माझी झोप झालेली नव्हती, त्यामुळे जे अचानक मला म्हणजे कसं तरीच व्हायला लागलं. तर आलो घरी, मी थोडंसं आरामही केला आणि मोबाईल चार्जिंगला लावलेलं होतं. म्हणजे टोटल माझी तब्येत आहे ना थोडीशी डाऊन वाटते, जसं की व्हॉमिटिंग सारखं होतं ना तसं झालेलं होतं. तर थोडंसं बरं वाटतंय आता, म्हणजे देवी जे आहेत तळ्याजवळ पोहोचलेली आहे. मी तिथे जातो आता. मैत्रीचे भाष्य आम्ही, दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी.
गाईज फायनली जे आमच्या देवीचं विसर्जन झालेलं आहे आणि माझी म्हणजे तब्येतच डाऊन होती म्हणून मला काय नाचता म्हणजे एकदा दोनदा असं मी गेलो पोरांमध्ये, पण त्यानंतर लगेच बाहेर आलो. म्हणजे एवढं मी स्वतःला हे नव्हतं करत की मी नाचेल जोरात, अशी माझी कंडिशन नव्हती. तसा हा ब्लॉग जो आहे ना तो मी जे बाकी ब्लॉग्स आहेत ना त्यांच्या अगोदरच टाकणार आहे, कारण की ते ब्लॉग्स म्हणजे आहेतच, पण आता कसं दसरा आहे त्यानुसार जर मी हा ब्लॉग टाकला ना तर बरोबर होईल असं मला वाटतं, म्हणून मी हा ब्लॉग जो आहे ना तो त्याच्याशी अगोदर टाकणार आहे. आय होप की आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल. म्हणजे आमच्याच गावातल्या नवरात्रीचं म्हणजे देवी विसर्जनाचा जो पूर्ण म्हणजे जसं करता आलं तसं मी ब्लॉग केलं, कारण की माझी कंडिशन एवढी ठीक नव्हती की मी ब्लॉग करेल म्हणून, म्हणजे व्हिडिओ बनवेल म्हणून. ते माझी एवढी चांगली कंडिशन होती तरी मी केलेलं आहे. आय होप की आपल्याला आवडला असेल. तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की याच्यावरच आपले म्हणजे माझे डेली ब्लॉग्स येतात. तर चला गाईज, या ब्लॉगचं एंड जे मी इथंच करतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, विश यू वेल, बाय.